टाइम्स नाव मॅट्रिक्सनं लोकसभा 2024 साठी सर्वे केलाय। त्यातून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पाहूया। दोन 2024 मध्ये राजकारण्यांपासून सामान्यांपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेत। पुढची 5 वर्ष सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोर लावलाय, तर पुन्हा सत्ता खेचून आणण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे। पण देशाचा मूड नेमका काय आहे? देशाची जनता कोणाच्या पारड्यात आपली मतं टाकणार याविषयी मतं देणाऱ्या जनतेमध्येच प्रचंड उत्सुकता आहे। अशात टाइम्स नाव मॅट्रिक्स आणि इंडिया टुडे सी वोटर अशा 2 मोठ्या वाहिन्यांचे लोकसभा 2024 निवडणुकीपूर्व सर्वे आलेत। यंदाही देशात मोदी लहर कायम राहणार असल्याचं या सर्वेचे आकडे सांगतायत। मात्र अलीकडे महाराष्ट्रात झालेल्या राजकारणाच्या खिचडीमुळे जनता कोणाला पसंती देणार हा सवाल उपस्थित केला जातोय। उत्तर प्रदेश नंतर लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजेच 48 जागा महाराष्ट्रात आहेत। मात्र महाराष्ट्रात काय होईल या दोन्ही सर्वेमध्ये मतभिन्नता दिसून येते। एनडीए 39 जागा, मविया 9 जागा, एकूण 48 जागा। आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात काय होईल? मविया 26 जागा, ठाकरे आणि शरद पवार गट 14 जागा, काँग्रेस 12 जागा, महायुती 22, भाजप 16, शिवसेना आणि राष्ट्रवादी 6 जागा। दरम्यान सर्वे काहीही येऊ द्या, नागरिकांनी पंतप्रधान मोदींना निवडून द्यायचं ठरवल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो, सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची। लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं। त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्या। ईव्हीएम आणि सर्वेवर विश्वास ठेवू नका, सर्वेनुसार ईव्हीएम सेट केले जातात असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। आम्ही जिंकू ना, या सर्वे वगैरे काय घेऊन बसला? ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका। हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे। ईव्हीएम आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं ईव्हीएम सेट केले जातात, हे आता स्पष्ट झालं। लोकसभा निवडणूक निकाल येईपर्यंत निवडणूक सर्वे, ओपिनियन पोल येत राहतील, पण सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन करून पुढची 5 वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा ते देशातील जनताच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।